हॅलो एव्हरीवन, गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? तर कोणती आहे याचं उत्तर आहे गंगा, ऑप्शन 1. भारताची विचारली तर सर्वात लांब नदी गंगा, आणि जर आपल्या महाराष्ट्राची विचारली तर महाराष्ट्राची सर्वात लांब नदी आहे गोदावरी. चेरापुंजी कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? तर चेरापुंजी हे मेघालय राज्यात आहे. याचं उत्तर काय? ऑप्शन 2. तमिळनाडूमधील प्रसिद्ध नद्या कोणत्या आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3. कावेरी आणि वैगई या तमिळनाडूमधील सर्वात महत्त्वाच्या नद्या आहेत. भारताचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा कोणत्या राज्यात आहे? हा बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणतं काझीरंगा हे भारताचं राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते आहे आसाम राज्यात. याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 3. आणि आसाम राज्याची राजधानी कोणती आहे? तर ती आहे दिसपूर. हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. आसाम राज्याची राजधानी दिसपूर, भारताचे राष्ट्रीय उद्यान काझीरंगा, आणि राज्य कोणतं आहे, कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे आसाम राज्यामध्ये. सौर ऊर्जेचा सर्वात मोठा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? राजस्थान राज्यामध्ये आहे. याचं उत्तर ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न बघूया. सिंधू नदी कोणत्या देशातून उगम पावते? तर कोणत्या देशातून? चीन या देशातून सिंधू नदीचा उगम आहे. चीनमधील तिबेट येथे सिंधू नदीचा उगम आहे. याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 2. साताऱ्यातील कास पठार कशासाठी प्रसिद्ध आहे? तर कशासाठी प्रसिद्ध आहे? फुलांसाठी. याचं उत्तर काय? ऑप्शन 2. सौरमालेमधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर कोणता आहे सर्वात मोठा ग्रह? गुरु हा आहे. याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 3. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर काय आहे? H2O. बघा बऱ्याच वेळा रासायनिक सूत्रांवरती देखील प्रश्न विचारला जातो. अगदी बेसिक सोपे प्रश्न असतात, पण यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न बघूया. मानवी शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे? बघा आता अवयव विचारलाय. अवयव आहे सर्वात मोठा त्वचा, आणि सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर ग्रंथी आहे यकृत. बघा 2 ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. ग्रंथी म्हणलं की यकृत हे बरोबर उत्तर आहे. विद्युत प्रवाह मोजण्याचे उपकरण कोणते आहे? तर ॲमीटर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे उपकरण आहे. अशीच काही महत्त्वाचे मोजमाप करण्याची उपकरणं आहेत, त्याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. बघूयात आपण कोणती. तर गॅल्व्हॅनोमीटर हे आहे. हे एक संवेदनशील उपकरण आहे जे लहान विद्युत प्रवाह शोधण्यासाठी किंवा मोजण्यासाठी वापरले जाते. तसेच दुसरं आहे मल्टीमीटर. मल्टीमीटर हे बहुउपयोगी उपकरण आहे जे व्होल्टेज, करंट आणि प्रतिरोध देखील मोजू शकते. पुढे आहे क्लॅम्प मीटर. हे एक विशेष प्रकारचे ॲमीटरच आहे जे वायरला चिकटवून करंट मोजू शकते. विशेषतः मोठ्या करंट जर मोजायचा असेल तर ते मोठे करंट मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर ते आहे क्लॅम्प मीटर. नंतर आहे शंट रेझिस्टर. या उपकरणाचा वापर करून भारातील विद्युत प्रवाह मोजता येतो. म्हणजे असा प्रश्न येऊ शकतो, भारातील विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर ते आहे शंट रेझिस्टर. आणि सर्वात महत्त्वाचं आपण पाहिलं की विद्युत प्रवाह मोजण्याचे उपकरण कोणते? तर ते आहे ॲमीटर. ध्वनी शून्यतेच्या स्थितीत प्रवास करू शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. ध्वनी हा शून्यतेच्या स्थितीत प्रवास करू शकत नाही. पुढचा प्रश्न बघूयात. ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या शक्तीमुळे होतो? बघा अशा प्रश्नासाठी बरेच विविध ऑप्शन्स असतात, म्हणजे जसे सौर ऊर्जा किंवा चुंबकीय क्षेत्र, चंद्रग्रहण, पाऊस. तर हे सर्व ऑप्शन चुकीचे आहेत. तर ज्वालामुखीचा उद्रेक हा कोणत्या शक्तीमुळे होतो? तर याचं बरोबर उत्तर आहे अंतर्गत उष्णता व दाब. हे बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अंतर्गत उष्णता व दाबामुळे ज्वालामुखीचा उद्रेक होतो. या शक्तीमुळे हे कारण आहे. मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात प्रौढ व्यक्तींमध्ये? तर याचे पर्याय काय आहेत? बघा ऑप्शन 1 200, 2 206, 3 201, 4 212 आणि 5 225. बघा कन्फ्युजिंग आहे, म्हणून हे पाठ असणं फार महत्त्वाचं आहे. तर किती असतात? तर मानवाच्या शरीरामध्ये एकूण 206 हाडे असतात. याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 2. सूर्याची ऊर्जा कशामुळे निर्माण होते? तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 3 अणुसंलयन प्रक्रिया, यामुळे सूर्याची ऊर्जा निर्माण होते. याचं उत्तर ऑप्शन 3. पुढचा प्रश्न बघूयात. विद्युत प्रतिरोध मोजण्याचे एकक कोणते आहे?
तर कोणते आहे? ओहम हे विद्युत प्रतिरोध मोजण्याचे एकक आहे. याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 3. बघा, याही प्रकारचा प्रश्न विचारले जातात नेहमी. एकके प्रतिरोध म्हणजे आता इथं जसं विद्युत प्रतिरोध विचारले तसं कोणत्याही एखाद्या मेजरमेंटची एकक यावरतीही देखील नेहमी प्रश्न विचारला जातो. त्यामुळे एकक हा टॉपिक देखील तुम्ही नक्की व्यवस्थित करून जा. दुधामध्ये कोणता पोषक तत्व जास्त प्रमाणात असते? कोणते असते पोषक तत्व? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2. दुधामध्ये कॅल्शियम हे पोषक तत्व सर्वात जास्त प्रमाणात असते. हा बघा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक कधी केला? तर कधी केला होता? तर 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक केला होता. याचं उत्तर काय? 1674, ऑप्शन 3. पुढचा प्रश्न बघूयात. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? बघा, ही खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, यालाही मार्क करून ठेवा. पानिपतच्या लढाईवरती देखील नेहमी प्रश्न विचारले जातात. मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे. तर कधी झाली होती पानिपतची तिसरी लढाई? ते वर्ष होतं 1761. 1761 साली पानिपतची तिसरी लढाई झाली होती. याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा. महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3. सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केली होती. हाही इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तुम्ही मार्क करून ठेवा. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन आहेत लॉर्ड वेव्हल, लॉर्ड कर्झन, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड विल्यम बेंटिक आणि लॉर्ड कॅनिंग. तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 3. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड विल्यम बेंटिक हे होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर A.O. ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न. झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या युद्धात शहीद झाल्या होत्या? तर याचं उत्तर आहे बघा, पहिला स्वातंत्र्य लढा, ऑप्शन 1. पहिल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई या शहीद झाल्या होत्या. वंदे मातरम गीत कोणी लिहिले आहे? बघा, याचं उत्तर आपल्या सर्वांना माहिती असायला पाहिजे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन 1. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न आहे. राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या विधीस विरोध केला? तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2. सतीप्रथा या विधीला राजा राममोहन रॉय यांनी विरोध केला. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच विविध तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण प्रश्न, महत्त्वाचे व्हिडिओज, प्रत्येक परीक्षांसंबंधी महत्त्वाची माहिती या तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती गिरनार कोचिंग अकॅडमीवरती डेली पाहायला मिळेल. त्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले होते? तर 1942 साली भारत छोडो आंदोलन हे सुरू झाले होते. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. दांडी यात्रा कोणत्या नेत्याने सुरू केली होती? तर आपल्या सर्वांना याचं उत्तर माहिती आहे. कोणी चालू केली होती? तर महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा सुरू केली होती. याचं उत्तर काय? ऑप्शन 1. पुढचा प्रश्न आहे. गंगा नदीचा उगम कुठे होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4. गंगोत्री येथे गंगा नदीचा इथून उगम होतो. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.